शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण वादात. देशमुख पुराव्यांसह भगवानगडावर जाणार. शास्त्री पुरावे पाहून तरी न्याय देणार. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी सरपंच हत्या प्रकरणी क्लीन चिट तर दिलीच, पण गुन्हेगारांची मानसिकता समजून घेण्याचा सल्ला देत एक प्रकारे त्यांचंही समर्थनच केलंय. त्यावरून महाराष्ट्रात वादळ उठलंय. तर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी शास्त्रींच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय. त्यानंतर शास्त्रींनी धनंजय देशमुखांना भेटीसाठी वेळ दिली असून धनंजय देशमुख थेट आता पुरावे घेऊनच गडावर जाणार आहेत. धनंजय देशमुख तुमच्या भेटीला येणार आहेत. मी त्यांचं स्वागत करणार आहे, मी भेटणार आहे, मी त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा वेळ दिलेली. अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या आरोपीचे जे गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या सांगितल्या गेल्यात. ज्या अचूक आहेत त्या आमच्याकडे आहेत. म्हणून आम्ही येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री आदरणीय त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ आणि त्यांनाच न्याय मागू. सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कराडसह 9 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. त्यातच आरोपींचे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून केला जातोय. तर धनंजय देशमुखही सरपंच हत्या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे महंत नामदेव शास्त्रींना देणार आहेत. या पुराव्यात नेमकं काय पाहूयात. आवादा कंपनीच्या दलित सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही, हत्या केलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचा सातबारा, वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचे लागेबांधे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमध्ये असलेल्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे देखील ते सादर करणार आहेत. धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. मात्र त्यानंतरही आधी अजित पवारांनी मुंडेंना अभय दिलंय. तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मुंडेंना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे मुंडेंची पाठराखण करणारे धर्मशास्त्री धनंजय देशमुखांनी पुरावे सादर केल्यानंतर तरी देशमुखांना न्याय देणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.